नमस्कार, मी अविनाश विठ्ठल कोकणे, मुक्काम पोस्ट फुलोडे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या ठिकाणी मी एक प्रकल्पवादी शेतकरी धरणग्रस्त आहे। आणि विषय असा आहे की या समाजामध्ये उच्चभ्रू वावरणारे पांढरपेशी लुटारून सभ्यतेचे आव्हान कसे लुटतात लोकांना आणि कशा पद्धतीनं समाजामध्ये दिशाभूल करतात आणि समाजामध्ये दिशाभूल करून उजळ माथ्याने फिरतायत, हे अशा लोकांपैकी असणारी एक यापैकी असणारी पतसंस्था संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या संस्थेचे चेअरमन अध्यक्ष यतीन कुमार गोविंद घुले आणि त्याचं असणारं संचालक मंडळ व त्याचबरोबर त्या ठिकाणी कार्यरत असणारे कार्यकारी अधिकारी अनिता रवींद्र पोखरकर यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये कशा पद्धतीनं खोटी माझे डॉक्युमेंट्स बनवले, कर्जरोखा, कर्ज मंजुरी अर्ज, वचन चिठ्ठी, करारनामा, करारपत्र ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अशा चुकीच्या पद्धतीनं बनवून या ठिकाणी परस्पर कर्ज मंजूर करून लॉकडाऊन असताना, कडक लॉकडाऊन असताना त्या ठिकाणी मी जाऊ शकत नव्हतो, येऊ शकत नव्हतो, अशा परिस्थितीमध्ये यांनी ही खोटी डॉक्युमेंट तयार केलेली आहे, ज्यावर माझं कुठलंही हस्ताक्षर नाही, कुठल्याही माझ्या हस्ताक्षरात लिहिलं नाही, कुठेही माझ्या सह्या नाहीत, संपूर्ण बनावट सह्या बनावट पद्धतीनं तयार केलेल्या याच्यामधली माहिती असणारी ती सुद्धा खोटी। आता हे सगळं करत असताना याबाबत आम्हाला काही माहिती नव्हतं, पण 2022 साली आम्हाला ज्यावेळेस कळलं की आमच्यावर कारवाई झालेली वसुलीची, त्या टायमाला आम्ही संस्थेत जाऊन ह्याबाबत माहिती मागितली असता आम्हाला कुठले डॉक्युमेंट दिलेले नाहीत, परंतु आम्हाला मिळालेल्या स्टेटमेंटवरून असं दिसतंय की संपूर्ण ह्या कर्जाची हेराफेरी केली गेलेली आहे। पण ती सविस्तरपणे मी मांडणार आहे, मी एक एक व्हिडिओ माझा त्याच्यामध्ये प्रत्येकाचा पाठ करून मी तयार करणार आहे। आता ते असो, पण त्याच्यामध्ये कशी फसवणूक केली काय वगैरे हे नंतरचा भाग आहे, परंतु तत्पूर्वी ह्या कागदपत्राच्या आधारे कर्ज मंजूर करून, परस्पर कर्ज मंजूर करून त्या कर्जासंदर्भात कुठलंही मला पासबुक देण्यात आलेलं नाही। बरं, पासबुक का दिलेलं नाही तर त्यांना कर्ज समजेल, यांना कर्ज लगेच समजेल आणि त्याच्यानंतर जी यांना जो कार्य साधायचा आहे, यांना जी फसवणूक करायची, जी लूट करायची ही त्यांना माहिती होईल म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारचं पासबुक दिलेलं नाही मला। दुसरी गोष्ट अशी की सदर कर्ज मंजूर करत असताना ह्या कर्ज संदर्भामध्ये कर्ज मंजुरीचं कुठेही पत्र देण्यात आलेलं नाही, कुठली माहिती देण्यात आलेली नाही। त्यानंतर विषय असा आहे, ज्यावेळेस माझ्या जमिनीचे लिलाव काढले 14/5/2024 त्यावेळेस मला मिळालेल्या फक्त तेवढी नोटीस मला मिळाली, बाकी कुठल्याही याच्या नोटीस आम्हाला प्राप्त नाहीत, कुठल्याही वसुलीच्या नोटिसा प्राप्त नाहीत मला। आणि ह्या जे आता नोटीस जे त्यावेळेस मला मिळाली होती लिलाव संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये खोटे जामीनदार दिसून आले, 2 खोटे जामीनदार होते, निलेश वायळ आणि दुसरे ते संदीप भेके म्हणून। तर विषय असा आहे की ह्या जामीनदारांना असं कुठेही मी सांगितलं नाही का तुम्ही स्वतः जामीन राहा किंवा हे करा, तुम्ही मला जामीन व्हा, किंवा त्यांनाही मी म्हटलं नाही कुठे जामीन व्हा म्हणून। आणि हे जामीनदार कुठले, गाव कोणचं, यांचं माझ्याशी कुठलाही संपर्क नाही, हे कुठल्याही मला कुठल्या कार्यात भेटलेले नाही आणि यांच्या गावी कधी मी गेलेलो नाही, यांच्या घरी गेलेलो नाही, यांचं आते घर मला माहिती नाही। पण विषय असा आहे की याच्यामध्ये मी यांना ज्यावेळेस निलेश वाळ्यांना पत्र पाठवलं 25/5/2024 दरम्यान मी पत्र ज्यावेळेस पाठवलं, त्यावेळेस त्या पत्रामध्ये मला असं त्यांचं रिप्लाय आला, 27/5/2024 रिप्लाय असा आलेला आहे तर त्याच्यामध्ये असं दाखवलेलं गेलेलं आहे की सदर निलेश वाळ्यांनी सांगितलं मी तुम्हाला कुठेही जामीन नाही, आम्ही कधीही संस्थेत गेलो नाही, आपला सामनासामनी कधी असं सांगितलं नाही, संस्थेने सांगितलं नाही का हे तुमचे जामीनदार, हे तुमचे कर्जदार आहे, असं कुठेही काही सांगितलेलं नाही। परंतु ज्या टायमाला जूनमध्ये मला संशय आल्यामुळे मी जूनमध्ये नारायणगाव फेडरेशन या ठिकाणी अर्ज करून ज्या टायमाला फेडरेशनकडून पतसंस्थे संदर्भात वसुली संदर्भात कारवाई जे झाली त्या संदर्भात कागदपत्र मागितले, त्या टायमाला मला हे कळतंय की संपूर्ण बोगस कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आलेली आहे, ज्या कागदपत्रांमध्ये असं कुठेही मी लिहिलेलं नाही, माझं कुठेही हस्ताक्षर नाही। आणि ह्या ठिकाणी वर कर्जरोखा, वचन चिठ्ठी, करारनामा ह्या बाबतीमध्ये जे खोटं साबित केलेले याच्यामध्ये त्या कागदपत्राच्या आधारे कर्ज मंजूर केलेले आहे, त्याच कागदपत्राच्या आधारे त्या कर्जाची हेराफेरी केलेली आहे आणि त्याच कागदपत्राच्या आधारे त्याची खोट्या वसुली केलेली आहे। आणि असं असताना माझे वडील सदर कुठेही सभासद नव्हते,
सभासद नसताना त्यांना सहकर्जदार बनवण्यात आलेले आणि त्यांनाही हे माहिती नाही आणि त्याचा नियम असा आहे, सहकर्जदाराच्या खात्यावरती रक्कम टाकावी लागते. माझ्या वडिलांना अक्षरशः जसं कळालं 2022 पासून तसे मेंटली अवस्थेमध्ये होते थोडे. त्याच्यानंतर त्यांची जी अवस्था वाढली त्या अवस्थेमध्ये त्यांचा अंत झालेला आहे. 21/8/2024 रोजी भोसरीच्या रुग्णालयात त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि ह्या मृत्यूला हे यतीन गोविंद हुले आणि त्याचं संचालक मंडळ आणि अनिता पोखरकर ही सर्वशी जबाबदार आहे. त्याला माझ्या वडिलांच्या नावाने खोटी कर्ज प्रकरण करून त्यांची संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे लांछनस्पदे. आणि ज्या टायमाला माझ्या वडिलांचं प्रेत त्या दिवशी जळत होतं 21/7/2024ला ज्या टायमाला संध्याकाळच्या टायमाला प्रेत जळत होतं त्या टायमाला ही नीच संस्था खरेदी खत मारत होती. मेलेल्या माणसाचा खरेदी खत मारता म्हणजे एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन यांनी एक खोट्या कागदपत्राच्या आधारे माझ्या वडिलांची माझी लूट केलेली आणि हे मी कधी सहन करणार नाही. आणि माझी ही हा जो व्हिडिओ आहे हा प्रत्येक सभासदांपर्यंत गेला पाहिजे आणि सभासदांना कळू द्या का नक्की खरा काय प्रकार आहे. हा यतीन गोविंद हुले हा लोकांमध्ये सभासदांमध्ये अशी चुकीची मांडणी करतो, यांनी कर्ज घेतल्या ही कर्ज बुडवे, यांनी कर्ज मंजूर आहे, यांना कर्ज मंजूर आहे, यांनी हप्ते भरले, असल्या खोट्या पद्धतीचे आव आणून हा चुकीची दिशाभूल करतोय. वस्तुस्थिती अशी आहे की यांनी कोणाचे हे खोटी कागदपत्र तयार करणे, ती खोटी कागदपत्र खरी आहेत असं भासवून त्या कागदपत्राचा चुकीच्या पद्धतीने वापर करून खोटी कर्ज मंजूर करणे, त्या कर्जाची हेराफेरी करणे, त्या कर्जातून हे हेराफेरी केलेल्या कर्जातून चुकीच्या पद्धतीने त्याची वसुली करणे हा सामान्य गुन्हा नाही, हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. आणि हा गुन्हा आम्ही नारायणगाव या ठिकाणी जुन्नर न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे, पिटिशन दाखल केलेले आहे हे खोट्या कागदपत्राच्या आधारे. तर याचा संपूर्ण तपास हा कुठेही झालेला नाहीये. या ठिकाणी असणारे यांचा भ्रष्ट सहकार खातं, पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी यांनी याच्यात तथ्य नाही, याच्यात आढळत नाही अशी चुकीची आणि फालतूची उत्तरं दिलेली आहेत याच्यामध्ये. आणि याचा तपास पुढेही गेलेला नाही, फक्त वरवर दाखवलं जाते. ह्या इथून इथं फेरी झाली, अर्धवट फक्त ऑडिट दाखवलं जाते, अर्धवट ऑडिट, याच्यामध्ये काहीच तथ्य नाही. मग पैसे गेले कुठं? बरं संस्था सांगते यांच्या खात्यावर पैसे टाकले, मग खात्यावर पैसे आले तर गेले कुठं? हवेत गेले का? त्या कर्जाचा विनियोग कुठं झाला? कर्जदारांना झाला का? त्यांनी वापरले का? गाडी घेतली, बंगला घेतला, लग्न केलं, काय केलं त्या पैशाचं? मला याचा संपूर्ण पाहिजे. पुढं मी आधार कार्ड पॅन कार्ड दाखवून पुढं मी पैसे काढले, मला याचा पुरावा संस्थेने द्यावा. आणि शेवटपर्यंत या कर्जाचा विनियोग चुकीच्या ठिकाणी कसा झाला याचा इत्यभूत संपूर्ण माहिती मी विश्लेषणानुसार टाकणार आहे. मी एक कागदाचा एक व्हिडिओ बनवणार आहे, एक कागदाचा. आणि त्या दिवशी सभेमध्ये ज्या टायमाला यांचा वार्षिक सभा होती त्या टायमाला फक्त 5 मिनिटं माझ्या हातात होते. त्या टायमाला फक्त सभेत आम्ही उपस्थित आहे एवढंच मला दाखवायचं होतं. यांनी दाखवलं काय? कोण कोकणे तुला मी दाखवणार आहे. कोण कोकणे म्हणजे काय? आम्ही सभासद आहे, आम्ही चोर नाही तुझ्या सभेत आलेलो, फक्त आम्हाला बोलण्यासाठी मला वेळ नाही भेटला. हे माझं दुर्दैव आहे तर मला वेळ भेटलेला नाही. परंतु या ठिकाणी मला असं सांगायचंय का हा यतीन हुले त्या सभासदांना अशी चुकीची माहिती देतो, संभ्रम निर्माण करतोय. तर माझा व्हिडिओ हा संपूर्ण सभासदांपर्यंत एक सभासदांपर्यंत गेला पाहिजे आणि सभासदांना खरी गोष्ट कळू द्या, नक्की प्रकरण काय आहे आणि नक्की काय झाले याच्यामध्ये हे संपूर्ण कळलं पाहिजे. याच्यामध्ये असणाऱ्या खोट्या सह्या, याच्यामध्ये असणारे चुकीच्या तारखा, याच्यामध्ये असणारी चुकीची माहिती संपूर्ण मी विश्लेषणानुसार सांगणार आहे. आणि माझ्या हस्ताक्षरातला कुठलाही दाखव, माझं हेच म्हणणं आहे. आणि याला कुठल्याही प्रकारचं कर्ज रोखा, वचन चिठ्ठी, करारनामा, कर्ज मंजुरी अर्ज हे संस्थेला भरण्याचा पुढे अलाउड नाही. हे स्वतः कर्जदारांनी स्वतःची माहिती स्वतः भरावी लागते. कोणी भरली ही माहिती? मग कोणी भरली? सगळं याचं आजपर्यंत याचा कुठेही शोध झालेला नाही. मूळ डॉक्युमेंट जी आमची खोटी बनवलेली या खोट्या डॉक्युमेंट वरतीच अद्याप तपास झालेला नाही. बाकी काय तपासाला तुमच्या शून्य तपास आहे. बाकीच्या तुमच्या तपासाला काहीच अर्थ नाही. कागदपत्र जर खोटी आहे, इथून प्रकरणाचं संपूर्ण प्रकरण
संपूर्ण कर्ज प्रकरण हे खोटं बनावट पद्धतीचं तयार केलेले एवढंच सांगतो मी. आणि याच्यातून मी प्रत्येक हा बनावटगिरी कशी केलेली याबाबत मी विश्लेषण मांडणार आहे. आणि याबाबत मी माझा व्हिडिओ 2 शब्दात थांबवतो आणि प्रत्येक व्हिडिओ माझा एक घेणार आहे. मी 10-15 व्हिडिओ माझे मी तयार करणार आहे या बाबतीमध्ये. नमस्कार.